रक्तदान किती महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे, यासाठी तुम्ही काय सांगाल? आता आपण मुंबईत राहतो. मुंबईत पूर्ण देशभरातील जी जनता आहे, ती मेडिकल ट्रीटमेंटसाठी जास्तीत जास्त मुंबईमध्ये येते. हो. रक्त लागते कशासाठी? रक्त तयार कुठून होते? तिथून खरी सुरुवात होते. कारण रक्ताची गरज मानवी शरीरात का आहे? तर रक्तामधले वेगवेगळे कॉम्पोनंट्स जे असतात, ते आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात. त्यानंतर जे ब्लड बनते, ते बोन मॅरोमधून आपलं रक्त तयार होते. हे पण खूप जणांना माहिती नसेल. तर त्या बोन मॅरोमधून रक्त तयार होऊन ते पूर्ण शरीरामध्ये आपल्या ऑक्सिजनची अ, अ, प्रमाण आपलं चालू ठेवत असते. आयर्नची लेवल वगैरे मेंटेन ठेवत असते किंवा बाकीच्या गोष्टी असतात. तर हे मानवी शरीरातील रक्त केव्हा काही ॲक्सिडेंट झालं किंवा प्रेग्नन्सी असतात, प्रसूतीच्या वेळेला काही ब्लिडिंग झाली किंवा कोणताही रक्त वाहून गेल्यानंतर पेशंटला ती आपली रक्ताची पातळी नियमित ठेवण्यासाठी त्यांना मग बाहेरून रक्त चढवावं लागतं. आणि या गोष्टीसाठी मानवी शरीराशिवाय कुठेही रक्त तयार होत नाही. आजपर्यंत कुठल्याही फॅक्टरीमध्ये किंवा कुठेही तयार होत नाही. एवढं ॲडव्हान्स आपली टेक्नॉलॉजी झाली असली तरीही. तर त्यामुळे मानवाच्या रक्तदानाशिवाय त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी दुसरा पर्याय नाही. मग त्यामुळे आपल्या शरीरातील जे रक्त आहे, त्यातील अतिरिक्त रक्त म्हणजे ज्याने ते दान केल्याने आपल्याला काही आपल्या मानवी शरीरावरती काही फरक पडणार नाही आणि आपलं डे टू डे लाईफ आपण नॉर्मली जगू शकतो. तेवढं रक्तदान घेतलं जाते आणि ते रक्तदान केल्यावरती समोरच्या रिसिपंटला ते चढवलं जातं. तर हा बेसिक कन्सेप्ट आहे, की खूप जणांना अजूनही या गोष्टीची भीती वाटू शकते किंवा काही दुसरे त्यांचे स्वतःचे मानसिक काही थॉट्स असतील, की जेणेकरून ते पुढे धावत नसतील यायला. पण खरं तर प्रत्येक घरातील व्यक्तीने एक सेल्फ चेक करण्याची गरज आहे, की आपल्या घरामध्ये कोणी रक्तदान अजून केलेलं नाही आहे का? कारण रक्तदान त्याच वेळेला करतात ज्यावेळेला आपल्याला कुठलीतरी इमर्जन्सी येते किंवा कोणतीतरी गरज भासते आणि आपल्या घरातल्या व्यक्तीला लागते. त्याच वेळेला जास्तीत जास्त रक्तदाते बाहेर पडतात किंवा रक्तदान करू इच्छितात. पण बाकी जे अवेअरनेस म्हणजे जो 1% म्हणजे जेवढं पॉप्युलेशन आहे, त्याचा 1% तरी रक्तदान व्हायला पाहिजे. जर तुम्हाला पुढचं सुरळीत यंत्रणा चालवायची असेल, तर ती सुद्धा आजकाल होत नाहीये. त्यामुळे अवेअरनेसची कमी आहे या रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये. तुम्ही आता जसं म्हणालात, की 3 महिन्यानंतर आपण रक्तदान करू शकतो. तर अशा अजून कोणत्या गोष्टी आहेत, ज्या लोकांना नाही माहिती आहेत, की म्हणजे कोणत्या व्यक्ती रक्तदान करू शकतो, कोणत्या नाही करू शकत? त्याबद्दल जरा सांगा? चांगला प्रश्न आहे. कारण की कोणताही सुदृढ व्यक्ती जेंट्स असो, लेडीज असो, ज्याचं 50 किलो वजन आहे आणि त्याची हिमोग्लोबिनची पातळी त्याची 12.5 MGच्या वर आहे ओके. किंवा तेवढी सेल्युलर आहे. तो कोणतीही व्यक्ती सुदृढ सुदृढ व्यक्ती रक्तदान करू शकतो. फक्त काही चेक्स असतात, ज्यामध्ये डायबिटीजचं इन्सुलिन चालू असेल किंवा हाय BP असेल किंवा इतर कोणतेही अँटिबायोटिक्स चालू असतील. अशा व्यक्तींना ब्लड डोनेशन करताना त्यांच्या क्वेश्चनेअरमध्ये डॉक्टरांतर्फे एन्क्वायरी केली जाते आणि मग अशा व्यक्तींना फक्त ब्लड देण्यासाठी थांबवलं जाते. पण असं काहीच नाही. कोणतीही सुदृढ व्यक्ती जी 50 किलो वजन आहे आणि 12.5 MGच्या वर त्यांचं हिमोग्लोबिन आहे, अशी कोणतीही व्यक्ती ब्लड डोनेशन करू शकते.